ज्योती पाठारे जोशी, माजी वृत्तनिवेदिका, स्तंभलेखिका, सत्ता, धोरणं, प्रतिनिधित्व आणि माध्यमं. ज्योती पाठारे जोशी यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अनेक वर्ष वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं. त्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करतात. कॅन्सरमधून वाचल्यानंतर त्या कॅन्सरबाबत जागरूकता पसरवण्यासाठीही कार्यरत आहेत. या विषयावर आज त्या आपली मतं मांडणार आहेत. नमस्कार. आज या व्यासपीठावर उभं राहून मी माध्यमांच्या बदलत्या प्रवासावर बोलणार आहे. पण हे केवळ माध्यमांचं कथन नाही आहे. हा माझ्या आयुष्याचा, माझ्या पिढीचा आणि आपल्या समाजाच्या बदलत्या विचारांचा प्रवास आहे. त्यापूर्वी एक सांगावं असं वाटतं की मी वाचून बोलणार आहे, कारण आज सतत लो शुगर होणारा माझा 42 वर्षाचा डायबिटीस आणि 6 वर्षाचा कॅन्सर यांना मी सांभाळत माझं लिखाण, माझी पत्रकारिता चालू ठेवलेली होती. अजूनही मी लिहित आहे, सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेते आहे. तर आता मी तुम्हाला पुढचं बोलून सांगते की कधीकाळी माध्यम म्हणजे काय होतं. एक साधा पडदा, स्वच्छ, शांत, संयमी. दूरदर्शनच्या त्या काळात टी व्हीच्या पडद्यावर कधी काही धावत नसे, काही खाली चमकदार काही दिसत नसे, जाहिरातींची गर्दीही नसे. फक्त एक निवेदक, एक कॅमेरा आणि प्रेक्षकांशी एक प्रामाणिक संवाद. त्या काळात सादरीकरण म्हणजे शब्दांचा आदर होता, आवाजातली संयमित ऊब होती आणि प्रेक्षकांशी असलेलं एक अदृश्य नातं. आज जेव्हा आपण न्यूज चॅनल्स, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब बघत असतो, तेव्हा पडद्यावर किती गोष्टी एकाच वेळी घडत असतात. न थांबणाऱ्या सूचना, जाहिराती, रील्स हे सगळं सतत चालूच असतं. माध्यमं बदलली, पडदा बदलला, वेग बदलला, पण या सगळ्या बदलांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न तसाच राहिला की खरंच दृष्टिकोन बदलला का? की फक्त वुमेन्स डे, मदर्स डे, टीचर्स डे एवढंच फक्त सादर केलं जात होतं? जेव्हा मी माध्यमात आले तेव्हा स्त्रीचं चित्रण खूप मर्यादित होतं. स्त्री म्हणजे संयमी, घर सांभाळणारी, शांत, नेहमी दुसऱ्यांसाठी जगणारी. माध्यमातही स्त्रिया एका चौकटीत बसवलं जायचं, पण त्या चौकटीच्या बाहेरही अनेक स्त्रिया जगत होत्या. मी स्वतः त्यामधलीच एक आहे. लोकांच्या पडद्यावर जे दिसत होतं ते एक शांत, आत्मविश्वासपूर्ण, हसतमुख निवेदिका असायची. पण त्या पडद्यामागे एक वेगळीच स्त्री असायची. त्या काळात समाज खूप न्याय करणारा होता, जजमेंटल होता आणि फारसा इम्पॅथेटिक असाही नव्हता. स्त्री जर आपल्या आयुष्यातील संघर्षाबद्दल बोलली तर तिच्याकडे समजून घेण्यापेक्षा तिच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं केलं जायचं. मी घरगुती हिंसेचा सामना करत होते. ताणतणाव झाला इतका होता की त्यातून डायबिटीस झाला. पण दुसऱ्या दिवशी कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं होतं आणि कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी मी आरशासमोर उभी राहायचे. कधी कधी जखमा लपवण्यासाठी थोडं जास्तच फाउंडेशन असायचं. कॅमेरा ऑन, लाईट्स ऑन, टेलिप्रॉम्प्टर ऑन आणि मी चेहऱ्यावर हास्य ठेवून कॅमेराकडे बघत बेधडकपणे म्हणायचे, नमस्कार. प्रेक्षकांना दिसायची ती म्हणजे एक निवेदिका, पण त्या हास्यामागे एक स्त्री स्वतःला सावरत उभी असायची. आज जेव्हा मी सोशल मीडिया पाहते तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की त्या काळी जखमा लपवण्यासाठी फाउंडेशनचा वापर केला जायचा. आज अनेक स्त्रिया आपल्या भावना लपवण्यासाठी फिल्टर्स वापरतात. नंतर मला लेखनाची संधी मिळत गेली. लोकसत्ता, सामना, लोकमत, मटा अशा वृत्तपत्रांमध्ये समाजाविषयी, चालू घडामोडी, सेलिब्रिटी महिलांच्या जीवनशैलीवर स्तंभलेखन करताना मला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांना भेटण्याची संधी मिळाली. बाहेरून त्यांचं जीवन खूप झगमगीत दिसत होतं, पण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्या चमकत्या मागचे संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वास दिसू लागली. मला जाणवलं माध्यम अनेकदा स्त्रियांचं केवळ बाह्य जग दाखवतात, पण त्या बाह्य झगमगाट याच्या मागे एक प्रचंड जिद्द आणि संघर्षाची कहाणी असते. त्या भेटीमुळे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. स्त्रिया बदलत होत्या,
त्यांची स्वप्न बदलत होती, त्यांची ओळखही बदलत होती आणि हळूहळू माध्यमांनाही त्या बदलाची दखल घ्यावी लागली. अजून एक सांगायचं तर या सगळ्या संघर्षात मला पुढे चालवत होतं ते कारण म्हणजे माझी मुलगी अमृता. मी ठरवलं होतं की माझ्या या संघर्षाची सावली तिच्यावर पडू देणार नाही. मी तिला स्वप्न दिली आणि माझी मुलगी अमृता 27 भाषा जाणणारी एक बहुभाषिक शिक्षिका आहे. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ ती देशभर आणि जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आहे. एक यशस्वी करिअर कोच आहे आणि एक उद्योजिका आहे. जेव्हा मला जाणवतं की कधीकधी एका स्त्रीचे संघर्ष पुढच्या पिढीच्या सामर्थ्यात रूपांतरित होतात का, तर हो, खरं आहे. आज माध्यम अत्यंत शक्तिशाली झाली आहेत. ती केवळ माहिती देत नाहीत, ती मतं घडवतात, ती समाजाचा दृष्टिकोन घडवतात. म्हणूनच माध्यमांची एक मोठी जबाबदारी स्वीकारायला हवी. स्त्री पुरुष या चौकटीतून बाहेर येऊन मानवतेकडे पाहण्याची. कारण खरा बदल तेव्हाच होईल जेव्हा आपण एखाद्याकडे पाहताना ही स्त्री आहे, हा पुरुष आहे असं म्हणणं थांबवू आणि फक्त एकच म्हणू की ही एक व्यक्ती आहे. माध्यमांचा प्रवास दूरदर्शनच्या त्या शांत पडद्यावरून आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आला होता आहे. पडदा बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, पण संवेदनशीलता अधिक सकारात्मकपणे वाढणं गरजेचं आहे. माणुसकी जपणं गरजेचं आहे. कारण शेवटी माध्यम म्हणजे फक्त स्क्रीन नाही, तर ती समाजाचं मन घडवणारी एक शक्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही फक्त स्क्रीन टाईम विकत घेत नाही, तुम्ही विचार बदलण्याची एक शक्ती विकत घेत आहात. आणि म्हणूनच त्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मी भाषण इथेच संपवते. आता पुढील कार्यक्रम समाज घडवण्याचा. कारण ही आपली माती आहे, आपली माणसं आहेत आणि त्यांना घडवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांवर आहे. त्याचबरोबर हे बातमीपत्र मी इथेच संपवते. धन्यवाद.